मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सगळेजण आता जेवणाची तयारी करत असतात. तेव्हा आता मल्हार हा साहेबरावांना म्हणतो, तुम्ही इथे बसा. त्यावरती साहेबराव म्हणतो की नको, मला तिकडे स्वराच्या बाजूला बसायचं आहे, असं म्हणून तो आता तेथे बसतो. तेव्हा आता मंजुळाला खूप राग येतो. ती रागातच त्याच्याकडे पाहत असते. मोनिका देखील तितक्यात तेथे येते. मंजुळा सर्वांना आता वाढणार असते, पण आता मोनिका मुद्दामच म्हणते, अहो मंजुळाबाई, तुम्ही बसा बरं पाहू, मी आज सर्वांना वाढणार आहे, इथे साहेबरावांच्या बाजूला बसा ना. तेव्हा आता मंजुळाला कळून चुकलेलं असतं की ही सगळं काही मुद्दाम करतीये, म्हणून ती खूपच चिडते आणि तिच्याकडे पाहू लागते. पण आता मुद्दामच सर्वांसमोर काही बोलता येणार नाही, म्हणून मोनिका त्या संधीचा फायदा घेते. तर आता मंजुळा साहेबराव शेजारी बसते, तर मल्हार म्हणतो, आज खूप दिवसांनी मला घरचं जेवण, ते पण गरमागरम जेवायला भेटणार आहे, मला खरंच खूप आनंद होतोय, असं म्हणून तो आता सर्वांना म्हणतो की जेवायला बसा. मोनिका मुद्दामच साहेबरावाला वाढत नाही आणि मंजुळाला देखील. मुद्दामच आता ती लगेच मंजुळाला म्हणते, मंजुळाबाई, अहो साहेबरावांना वाढा की काय हवं ते. तेव्हा मंजुळा रागातच आता त्याच्या ताटात भाजी वाढते. मग नंतर आता साहेबराव मंजुळाला डोळा मारतो, तर रागातच मंजुळा त्याला जेवण वाढत असते. सगळेजण आता जेवण करत असताना साहेबरावाच्या ताटातील सगळं काही संपतं. ते पाहून मोनिका म्हणते, अहो मंजुळाबाई, त्यांच्या ताटात तर काहीच नाही आहे, त्यांना वाढा की तुम्ही साहेबरावांना. मंजुळा रागातच तिच्याकडे पाहते, तर आता ती त्याला वाढत असताना तो अगदी तिच्या जवळ येतो. मंजुळाला आता या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. तो म्हणतो, अहो मंजुळाबाई, डाळ वाढा की जरा. वरती क्षमा म्हणते, वरण भातावर तूप पण घ्या ना. मोनिका लगेच तुपाचं घेते आणि साहेबरावासमोर ठेवते आणि मुद्दामच मंजुळाकडे पाहत म्हणते, वरण भात आणि तूप तुमच्या आवडीचा पदार्थ दिसतोय. त्यावरती आता गरमागरम लुसलुशीत वरण भात आणि त्यावर तुपाची धार कुणाला आवडणार नाही, असा आता साहेबराव मंजुळाकडे पाहत म्हणतो. मंजुळा आता खूपच चिडलेली असते. तर आता आई म्हणतात, हो साहेबराव, तुमचंही तसं बरोबरच आहे. त्यानंतर आता आई विचारतात, काय रे साहेबराव, तुझ्या घरी कोण कोण असतं. त्यावरती साहेबराव म्हणतो, आई साहेब, अहो कोण असणार माझ्या घरी, माझ्या नशिबामध्ये फॅमिलीचं प्रेम नाही, सुख नाही, आता काय करायचं, असाच एकटा राहतो. पण आता तुमच्या रूपाने नवीन फॅमिली मला मिळाली, आता मी या फॅमिलीमध्ये अगदी सामावून गेलो, म्हणून वात्रटासारखं काही पण बोलत असतो. मल्हारच्या ही गोष्ट जरा लक्षात येते. मंजुळा खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागते. मग त्यानंतर आता स्वरा विचारू लागते, अहो काका, तुम्ही मला त्या दिवशी जी गोष्ट सांगणार होतात, एक राजकुमार आणि एका नाचणाऱ्या मुलीची, त्या गोष्टीचं काय झालं पुढे मग. अहो मी झोपून गेले ना, मग मला काही समजलं नाही. साहेबराव आता मंजुळाकडे पाहू लागतो, तर मंजुळाला जोरात ठसका येतो. त्यावरती मंजुळा आता खूप घाबरते, कारण तिला माहीत असतं ही नाचणारी मुलगी म्हणजे मी आणि राजकुमार म्हणजे साहेबराव, हा आता काही पण बोलेल आणि सर्वांना सत्य समजेल. या भीतीने मंजुळा आता रागातच स्वराला म्हणते, अगं तुला काही समजतं की नाही, जेवताना बोलायचं नाही, तुला किती वेळा सांगितलं ग स्वरा. आता स्वरा ही मंजुळाला सॉरी असं म्हणते, तर साहेबराव मात्र गालातल्या गालात हसत असतो. मंजुळाची होणारी तडफड, तिची होणारी घुसमट हा तो पाहत असतो आणि ते पाहूनच त्याला भारी वाटतं आणि मोनिका त्या गोष्टीचा आनंद घेत असते. त्यानंतर आता मल्हार विचारतो, साहेबराव, मी तुम्हाला विचारलं नाही, पण एक विचारू का हो. ती साहेबराव म्हणतो, बोला ना, तुम्हाला काय म्हणायचंय. तर आता तुम्ही कोर्टामध्ये स्वराला घेऊन आलात, तर त्या पाठीमागे काही कारण तर नाही ना, म्हणजे तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, पण मी तुम्हाला फक्त विचारतोय, म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी घेऊन आला होतात तिला. त्यावरती साहेबराव आता मंजुळाकडे इशारा करून म्हणतो, सांगू का सगळं काही, थोडं वरण घ्या ना साहेबराव, असं म्हणून ती त्याला वरण देते आणि खूपच चिडते. त्याच्या अंगावर ते सांडतं थोडं. त्यावरती तो म्हणतो, काय हो मंजुळाबाई, तुम्ही किती धांदरट आहात बरं. तर स्वरा म्हणते की जाऊ द्यात, हो आईकडून चुकून झालं असेल. ती स्वरा म्हणते, ते स्वच्छ करण्यासाठी मी तुम्हाला बेसिन दाखवते, चला. ती मल्हारला विचारते, गुरुजी यांना आपलं घर पण दाखवू का, कारण हे पुन्हा कधी येणार काय माहीत. त्यावरती साहेबराव म्हणतो, हो हे सरस्वतीचं मंदिर आहे ना, हे मलाही पाहायचंय, असं म्हणून तो मंजुळाकडे पाहतो. त्यानंतर स्वरा आता साहेबरावाला घेऊन पूर्ण घर दाखवत असते. मग त्यानंतर मंजुळाच्या रूममध्ये येते. तेव्हा ही तुझ्या मंजुळाईची रूम आहे का, असं तो विचारतो. ती म्हणते की हो, हीच माझ्या मंजुळाईची रूम आहे. तेव्हा तुझी मंजुळाई कुठे झोपते, असं आता साहेबराव विचारू लागतो. तेव्हा आता स्वरा म्हणते, हे काय, ह्या बेडवर झोपते. तर आता त्या बेडवर जाऊन साहेबराव बसतो आणि त्याच्यावरून हात फिरवत म्हणतो, मंजुळाई तर खूप छान गादीवर झोपते, अगदी मऊ मऊ आहे, पण सटवाई काय माझ्या हाती
वरती लागत नाही, माझी झोपच उडाली आहे. स्वरा आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. तर आता साहेबराव विषय बदलत म्हणतो, काही नाही ग, मला अशी फॅमिली नाही आहे ना, त्यामुळे एकट्याला झोपच येत नाही, माझी झोपच उडाली आहे असं म्हणून तो काहीही बोलू लागतो. मग त्यानंतर आता स्वरा म्हणते की चल ना मामा तू ह्या रूममधून आपण दुसरीकडे जाऊयात, म्हणजे दुसरी म्युझिक रूम आहे ना ती खरंच खूप छान आहे, आपण तेथे जाऊन पाहूयात. तेव्हा आता ठीक आहे असं तो म्हणतो. आता दोघेही हॉलमध्ये येतात खरं, पण मंजुळा त्यांच्या मागे उभी असते. स्वरा आता साहेबरावाला म्हणते की आपण म्युझिक रूममध्ये जाऊयात. तेव्हा मंजुळा म्हणते, स्वरा अगं मल्हार गुरुजींनी तुला बोलवले, तू जातेस का तिकडे? त्यावरती आता नको, मी अगोदर मामाला रूम दाखवते, म्युझिक रूम, सरस्वतीचं मंदिर आहे ना ते, त्यामुळे मलाच दाखवायचंय त्यांना. मल्हार गुरुजी तू आणि पिहू मिळून कसे रियाज करतो हेही दाखवायचंय. मंजुळा म्हणते, अगं तुझ्या मामाला मी दाखवते ती रूम. त्यावरती स्वरा आता ठीक आहे असं म्हणते. मंजुळा आता खूपच चिडलेली असते. त्यावरती साहेबराव हसूनच तिच्याकडे पाहत म्हणतो की स्वरा अगं तुझ्यामुळे सगळेजण मला आता मामा म्हणायला लागले आहेत, नातीच विसरले आहेत सगळेजण. तेव्हा स्वरा आता म्हणते की जाऊ द्यात, काही हरकत नाही असं म्हणून ती तेथून जाते. तर आता स्वरा तेथून गेल्यानंतर साहेबराव अगोदरच म्युझिक रूममध्ये गेलेला असतो. इकडे तिकडे टकाटका तो पाहतो आणि मग नंतर त्या दाराच्या पाठीमागे लपून बसतो. मंजुळा आता म्युझिक रूममध्ये येताच म्हणते की साहेबराव तू कुठे आहेस? त्यावरती आता लपलेला साहेबराव लगेच बाहेर येतो आणि पटकन दार बंद करून आपल्या मिठीमध्ये मंजुळाला घेतो. तेव्हा मंजुळा आता स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो काही आता तिच्यापासून बाजूला होत नाही. वेळाने कशीबशी मंजुळा आता पटकन बाजूला होते आणि म्हणते, हा तुझा जो चिकना मुखडा आहे ना त्याला असं ठेचून काढीन ना, कुणाला दाखवायच्या लायकीचा सुद्धा राहणार नाही. साहेबराव लांब राहायचं मी तुला सांगितलं ना. मंजुळा आता खूपच चिडते. तेव्हा साहेबराव पटकन पुन्हा आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो, मंजुळे अगं मला दारूसुद्धा गोड लागत नाही, जेवणसुद्धा, तुझ्या विना रात्रसुद्धा सुनी आहे, काय करू सांग? बघ त्या चंद्राकडे नुसतं पाहत राहायचं, पण माझा चंद्र तर तूच आहे ना. अगं मंजुळे तू इथं येऊन कुठे बसलीस? तू तर इथे महालात राहते, मी पण महालात आहे, पण तू माझ्या रात्रंदिवस स्वप्नात यायचीस आणि माझं स्वप्न तर इथे होतं. मंजुळा आता कशीबशी त्याच्या तावडीतून बाजूला होते. तर साहेबराव म्हणतो, अगं मंजुळे मला माफ कर, तुझ्या जन्माचं सत्य फक्त मला माहीत आहे आणि तुला. त्यावरती मंजुळा म्हणते, हो आपल्याला दोघांना माहीत आहे, पण गुपचूप माझ्यापासून लांब व्हायचं, मी तुला अगोदर सांगतीये ना. त्यावरती आता साहेबराव म्हणतो, असा कसा राहू तुझ्यापासून मी लांब? अगं मला जे काही सत्य माहीत आहे ना ते तुला सुद्धा माहीत आहे, त्यामुळे तू माझ्यापासून जरा जपूनच राहा. मंजुळे तू मला एकदाच माफ कर, अगं मी तुझ्यासाठी तडफडतोय मंजुळे. त्यावरती मंजुळा त्याला झिडकारते आणि म्हणते, नाही साहेबराव मी तुला कधीही माफ करू शकत नाही, आणि जर तुला असं वाटत असेल ना की मी तुला माफ करावं तर अगोदर इथून निघायचं, सर्व सामान उचलायचं आणि इथून निघायचं. तेव्हा तो म्हणतो, मी असा कसा जाऊ शकतो? त्यानंतर आता स्वराही इकडे काहीतरी गिफ्ट घेऊन म्युझिक रूमकडे आलेली असते, पण आता ती समोर साहेबराव आणि मंजुळाचं बोलणं ऐकत असते. साहेबराव पटकन मंजुळाला जवळ ओढतो आणि म्हणतो की अगं आपल्या दोघांचा साखरपुडा झाला होता, आपल्या दोघांचं लग्न होणार होतं, पण तू पळून आलीस, असं का केलं? अगं माझा जीव तिळतिळ तुटतो तुझ्यासाठी, माझी लवशिप अजूनही तुला मान्य का नाही? ती म्हणते, अरे माझं तुझ्यावर प्रेमच नाही आहे साहेबराव. त्यावरती आता स्वरा हे सगळं बोलणं ऐकते. तिला तर खूप मोठा धक्का बसतो. आता त्या दोघांना एकत्र पाहून स्वरा खूप रडू लागते. मंजुळा मात्र त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते. ही गोष्ट आता स्वराला चांगल्या प्रकारे समजलेली असते. स्वरा आता खूपच रडू लागते आणि म्हणते, मी काय समजले होते आणि काय होऊन बसलं हे, मला वाटलं मंजुळाई माझी आई होईल आणि माझे मल्हार गुरुजी माझे बाबा, पण सगळं काही विस्कटूनच गेलंय. ती आता खूपच रडू लागते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका मल्हारला म्हणते, मला असं वाटतंय साहेबराव आणि मंजुळामध्ये काहीतरी शिजतंय, म्हणजे त्या दोघांचा पर्सनल काहीतरी असं आहे. नंतर स्वरा आता रडतच निरंजन मामाला सांगते, आईचा आणि साहेबरावाचा साखरपुडा झाला होता. इकडे आता साहेबराव मंजुळाच्या फोटोकडे पाहून म्हणतो, मंजुळा मला माफ कर ना, मी विस्कटलेली घडी सगळी व्यवस्थित करेल. तेवढ्यातच मल्हार तेथे येतो आणि अजून काय काय गैरसमज आहेत असं विचारतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.